महाराष्ट्र 1960 साली जरी जन्माला आला असेल तरी एसटी 1948 साली जन्माला आली. ओके. म्हणजे महाराष्ट्राच्या अगोदरपासून महाराष्ट्राच्या विकासात काम करणारी संस्था म्हणजे एसटी महामंडळ. ओके. 1948च्या दरम्यान ज्यावेळेला एसटी महामंडळाची स्थापना झाली त्यावेळेला सुरुवातीला ते एसटी महामंडळ नव्हतं तर बॉम्बे ट्रान्सपोर्टेशन म्हणून नावानी संस्था होती. ओके. ती संस्था त्या पद्धतीनं त्यावेळेला चालू राहिली आणि ज्या वेळेला आपलं महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेला त्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असं नामांतर केलं गेलं फक्त, पण संस्था तीच राहिली. एसटी ही फक्त काय गरीब लोकच प्रवास करतात असं नाही. बरोबर. अगदी स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब सुद्धा विधान भवनात जाताना एसटीनं प्रवास जायचे. करून जायचे. अशी अनेक उदाहरणं आहेत. बरोबर. म्हणजे श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळे एसटीनं प्रवास करता. आणि हे जेव्हा तुम्ही ऐकता, आजही तो एसटीचा जो प्रवास करणारा वर्ग आहे तो सगळ्याच स्तरातला आहे. काय वाटतं तेव्हा हे बघून? कडे एक मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जेव्हा महाराष्ट्र पीक पिरियड मध्ये आला होता, औद्योगिकरणाच्या बाबतीत आपण पुढे पुढे भारतात जवळपास सगळ्यात टॉपला पोहोचलो होतो. अशा कालावधी आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या प्रति व्यक्ती इन्कम जो आहे तो थोडासा वाढलेला होता आणि त्याच्यामुळे त्या सदरच्या कालावधी आपल्याकडे पर्सनल व्हेकलचं प्रमाण थोडंसं वाढलंय आणि मग त्या काळात ज्यांच्याकडे पर्सनल व्हेकल नाही तो गरीब, अशी ज्यावेळेला सगळीकडे एक कल्पोकल्पित संकल्पना महाराष्ट्रात समाजात रूढ होत चाललेली होती की याच्याकडे गाडी नाही म्हणजे हा गरीब आहे. आणि त्या काळात मग ती लोक जी एसटीने प्रवास करायची ती लोक गरीब होती किंवा काही अपरिहार्य लोक होती. म्हणजे एकूण एसटीचा जो प्रवासी वर्ग होता त्याच्यातला मॅक्सिमम हा ग्रामीण भागातला प्रवासी होता. त्याच्यामुळे काही जणांचा बघण्याचा एक दृष्टिकोन होता की एसटीने फिरणारा गरीब, पण असं नाही. ही संकल्पना आपल्याकडे बदलत जाऊन कालांतराने जी साधी एसटी होती, लालपरी होती आपली, त्या लालपरीचं आता आम्ही ई शिवनेरी पर्यंत पोहोचलो, अश्वमेधापर्यंत पोहोचलो. अशा खूप छान की जिथं अतिशय चांगल्या पद्धतीची सर्व्हिस दिली जाते. प्रायव्हेट सेक्टरमधल्या गाड्यांपेक्षा खूप सुंदर, म्हणजे आमच्याकडे स्लीपर कोच गाड्या सुद्धा आहेत, एसी गाड्या आहेत, चार्जिंगवरच्या आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल तर भारतातले जितके ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन्स आहेत त्यातल्या सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक व्हेकल आणि टोटल ऍडव्हान्स गाड्या वापरणारं महामंडळ जर असेल तर ते आपलं एसटी महामंडळ.